इयत्ता 5वी 2017 आलेला. असे प्रत्येक वर्षी प्रश्न आलेले आहेत. प्रश्न काय आहे, 6/10 या अपूर्णांकात 6/10 हा किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज 3 येईल, असा प्रश्न आहे. यावेळेस काय करायचं बघा, हे बेरीज आहे ना, इथे लिहायचं, गुणिले म्हणायचं, काय म्हणायचं, गुणिले, त्याच्यामध्ये छेद लिहायचा, छेद किती आहे 10, आणि भागिले म्हणायचं, त्याच्यामध्ये अंश लिहायचं, भागिले मध्ये 6 आणि वजा 1 करायचं. राहील का लक्षात? काय काय करायचं, बेरीज लिहायचं, गुणिले छेद म्हणायचं 10, भागिले अंश वजा 1. आता करून बघू आपण. 3 गुणिले 10 किती होतात रे, 30, 3 10 30, आणि खाली 6 वजा 1, 6 1 6, 6 5 30. आता इथं खाली काय राहिला, खाली काय राहिला 5 वजा 1, उत्तर किती आलं रे 4. म्हणजे 6/10 हा 6/10 किती वेळा मिळवावा लागेल, 4 वेळा. कळलं? तर 2-3 गणित घेऊ आपण, बरोबर लक्षात येईल. अपूर्णांकात 1/7 हा किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज 7 येईल, हा 2020 ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता काय करावं लागेल पोरांनो, तुम्हाला मागचा प्रश्न सोडून दाखवला. इथं काय लिहायचं आपल्याला, जे काही बेरीज येईल ते लिहायचं, 7 लिहिला, मग गुणिले काय लिहायचं रे 7 लिहायचं, म्हणजे छेदातली संख्या लिहायची 7, भागिले काय लिहायचं रे 1 लिहायचं, आणि वजा काय लिहायचं 1, भागिले वरची संख्या लिहायची, 1 म्हणजे 1 नाही, अंश लिहायचा. ठीक आहे. मग आता गुणाकार करा, 7 7 49 वजा 1 किती होते उत्तर येतं 48. किती आलं?